म्हणजे क्या बोलता है बनता है बस असं आहे, असं रिलेशनशिप आहे. सब मस्त ऑल गुड. मला जॉनीने बोललो, जॉनी लक्षाने बोललो, पाटे इधर अरे तू ऐसे क्यों घूम रहा है? बोलो क्यों, कैसा घूम रहा हूँ? ऐसा लग रहा है दूसरे की पार्टी में तो आया है, ऐसे लग रहा है. मग मी त्याला म्हटलं इतना पार्टी देने का मेरे को भी आदत नाही आहे. डेटिंग टिप्स मिळतात. डेट नाही फार नाही दिलं, नाही तर खूप चांगलं झालं असतं माझं काही. माझेच बांधे होते. तुला काय सांगणार? पप्पा पप्पा बोल काय झालं? मला नाही जमत आहे. काय सीए? हो सोडून दे. मी म्हटलं बाप एवढा हुशार राहील तू कसा असणार? सिल्वर स्टाईल प्रेझेन्स हॅशटॅग स्टारकिड्सच्या आजच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा भाग खरंच खास आहे कारण का ही बाप लेकाची जोडी ना पहिल्यांदाच ऑन कॅमेरा आली आहे आणि आमचं भाग्य की आम्ही या दोघांना एकत्र आणू शकलो आहे. स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि त्यांचा लेक शार्दूल पाटकर याचं. खूप स्वागत दोघांचं. हाय, कसे आहात? मस्त मजेत. चल. सो मी जसं म्हणाले की पहिलाच इंटरव्ह्यू दोघांचा एकत्र आहे आणि आमचं भाग्य की तुम्ही दोघं फ्री होतात सेम टाईमला. कसं वाटतंय पहिल्यांदा इंटरव्ह्यू आहे लेकासोबत? आत्तापर्यंत अनेकदा म्हणजे तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यू केलेत, शार्दूलसोबत हा पहिला इंटरव्ह्यू आहे. कसं वाटतंय? नाही ऑफकोर्स चांगलं वाटतंय. तर राजश्रीसारखं एक प्लॅटफॉर्म, एक पॉडकास्ट आणि त्यात शार्दूल बरोबर पहिल्यांदा कधी बापाला बरंच वाटतं ना. हो. चांगली गोष्ट घडताना बरेच वाटते. Yes. त्यात हा माझ्या पावलावर पाऊल ठेवून ॲक्टर नाही झालाय पण डिरेक्टर झालाय. येस बरं वाटतंय. येस बरं वाटतं. प्रत्येक बापाला बरं वाटतं. Yes. काहीतरी चांगलं काहीतरी घडतंय, घडू इच्छित आहे, तो स्वतः घडवू इच्छितोय. बरं वाटतं. खरं आहे. शार्दूल कसा आहेस? मस्त. मजेत. आणि बाबांसोबत आज पहिल्यांदा, कारण का अनेकदा सरांना आम्ही प्रीमियर शोजला इंटरव्ह्यूसाठी भेटतो पण तुला पहिल्यांदा भेटतोय आम्ही. सो तुझ्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात तुझ्या प्रोफेशनपासून करूया कारण का बऱ्याच जणांना माहीत नाही की विजय सरांचा मुलगा नेमका काय करतो. मला असं वाटतं तूच इंट्रोड्यूस कर किंवा सर तुम्ही सुद्धा ॲड ऑन करा शार्दूलच्या त्याचे गुण. परत लहानपणीच्या गप्पाही आपण मारू, पण शार्दूल तू तुझी ओळख करून द्या मला. सो शार्दूल विजय पाटकर आणि मी डिरेक्शन करतो. Yes. सो डिरेक्ट केले मी शॉर्ट फिल्म्स, ॲड फिल्म्स, कमर्शियल्स वगैरे त्या ह्याच्यामध्ये मी डिरेक्ट करतो आहे. आणि मी जसं ते बोलले की ॲक्टिंगच्या पायावर पाय ठेवून मी कधी हे नाही केलं, बट मी खूप आधी लहानपणीपासून मी डान्समध्ये खूप जास्त Yes. होतो. मी डान्स अजूनही प्रयत्न करतो कधी कधी हे करायला, फॉलो करायला. बट एक कुठेतरी ह्या फील्डच्या टेक्निकल एरियामध्ये थोडं जाऊन एक क्रिएटिव्ह आणि टेक्निकलचं बॅलन्स करून तेव्हा मला एक लहानपणीपासून थोडं वाटलेलं की एक डिरेक्शन आणि Yes. प्लस मी अराउंड किती 10 वर्षाचं असताना पप्पांनी त्यांची पहिली फिल्म डिरेक्ट केली 19 दिवस. येस. सो तेव्हापासून ते एक प्रोसेस मी बघत आलेलो. सो त्या गोष्टीचं एक अट्रॅक्शन मला वाढत गेलं अँड हो त्यासोबत ते डिरेक्शनमध्ये follow करायला. आवड निर्माण झाली. हो. पण सरांच्या सेटवर जाणं झालं तुझं लहानपणापासून आणि मला असं तरी वाटतं तसं बघायला गेलं तरी मी हां. एवढं नाही जायचो, हां. जे मला आता असं वाटतंय नाही जर की अरे अजून जास्त गेलं हां. पण ऑफकोर्स असायच्या विजिट्स करायचो जेव्हा कधी पॉसिबल असायचं. मला आठवते मी काही ना काही. सो ते पण एक गोष्ट असेल, मी ते डान्सचं माझी आवड असल्यामुळे बऱ्याचदा जेवढं मला आठवतं मी डान्सच्या शूट्सला बऱ्याचदा गेलो आहे त्यांच्या. ओके. फिल्मचं कुठचं गाण्याचं शूटिंग असेल किंवा कुठचं असेल. सो त्या ह्याला मला सजेस्ट रिलेट होतं की आता मी त्या शूट्सला असायचो. येस. विजय सर तुम्हाला मेमरी आहे याची सेटवर आल्याची किंवा असं काही? हो मला कोणत्या सिनेमांच्या? म्हणजे एक 19 दिवसला पहिलं त्यांनी एक सिक्वेन्स होता, मुलांचा सिक्वेन्स होता. अशोक मामा मुलांबरोबर क्रिकेट खेळतोय आणि मग ही सगळी मुलं होती. सगळी मुलं पकडून आणली होती. तू पण त्याच वयाचा होता आणि अशोक मामा खेळतोय. हा पहिलं त्याचं म्हणजे ॲक्टर झाला होता तो खरा. आला तो डायरेक्ट स्क्रीनवरच होता तो. म्हणजे स्वतः शार्दूल फिल्म्स असल्यावर प्रोड्युसर स्वतः बाप असल्यावर काय असणार, जे काय चांगलं असेल ते करूया म्हटलं. ते त्यांनी केलं होतं. त्यानंतर वारडे वाजंत्रीचं मोहन जोशी आणि रीमाचं गाणं होतं, त्यावेळी तो आला होता. त्याच्या अगोदर मी हे केलं होतं चष्मे बहादर माझं. तेव्हा होळीचं गाणं आहे. सगळं आमची गँग सगळी, संजय नार्वेकर, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, सुनील तावडे, दीपाली सय्यद, निशा परोडेकर, ही सगळी गँग होती. त्या गाण्याच्या वेळी आला होता. पण तेव्हा तसं त्याला लहान होता तो आणि तेव्हा बदलत असतात ना इंटरेस्ट. कधी म्हणजे डॉक्टर व्हायचं असतं, कधी इंजिनियर. बरं ते काय इकडे चाललं तर तो तिकडे असं होतं ते. आणि त्याचं काम नव्हतं त्यामुळे मी पण काय लक्ष नव्हतं माझं.
पण हळूहळू मोठं झाल्यानंतर मग आम्ही लावकालात आम्ही केला होता सिनेमा. तर मी प्रोड्युसर डायरेक्टर ॲक्टर होतो. ते एक गाणं आहे गणपतीचं गाणं आहे. हम्म. तर त्यात एक म्युझिकचं असं घेऊन तर मी आणि शार्दूल एकत्र नाचलो आहे मी. हां, तो आहे एक कट आहे तो. हां. हां, तोपर्यंत जरा बरा नाचत होता. हम्म. थोडंसं येऊ लागलं होतं त्याला. आता खूप चांगला हो, मी बघितलं रील त्याचं. हो, रील येस येस बघितलं मी. तर हा मला आठवत प्रत्येक गोष्ट आठवते याची की मलाही वाटतं ना की बियॉन्ड बघावं. आणि आता तर आम्ही खूपच डिस्कस करतो, हो. घरात बसतो, सिनेमा काही बघतो जे काय आम्ही हम्म. जे काय ते आम्ही खूप डिस्कस करतो. Correct. आणि आताच्या फिल्म म्हटलं तर मला म्हणायला गेलं तर याची हेल्प जास्त होते आता. हम्म. गेल्या 10 वर्षात मी काय अजून फिल्म केली नाही मी, हम्म. पण आता करेन मी. पण याची हेल्प मला खूप लागेल आणि होईल असं मला वाटतं. डिरेक्शन कारण हे कंटेम्पररी आहेत ना, करेक्ट. हे आताच आहेत. माझं सगळं व्हिज्युअल आहे, टेकिंग आहे, सगळं सगळं चांगलं आहे. पण एक तुम्हाला अपग्रेड होण्यासाठी हो. कोणीतरी बरोबर लागतं. करेक्ट. आपण अपग्रेड मी आहे आणि एक्झिक्युशन यातला जमीन आसमानाचा फरक आहे. Correct. कोणतरी टॅग करायला पाहिजे. करेक्ट. त्यामुळे शार्दूलची मला मदत होईल. येस. आणि न्यू विजन आहे त्याचं आता, Of course. मॉडर्न एकदम फ्रेश. Upgrade हो, आहे. अपग्रेडेड व्हर्जन. जसं तुम्ही आता एक एक सिनेमांची नावं घेतली ना, असं एक पिक्चर अशा डोळ्यासमोर आले प्रत्येक ते सिक्वेन्स. पण शार्दूल, तुला विचारायला आवडेल की सरांनी आत्तापर्यंत इतकी कामं केली आहेत, म्हणजे मालिका म्हणा किंवा सिनेमे, नाटक, तुला आवर्जून बाबांचं एक कॅरेक्टर ना खूप आवडलं आहे, म्हणजे लहानपणी तू खूप एन्जॉय केलंस, पण आत्ताही जर ते असं म्हणतात की सगळेच कॅरेक्टर खूप बाप केलेत सरांनी, पण काय सांगशील तुझा फेवरेट पर्सनल कोणता होता? माझ्यासाठी हँड्स डाऊन ऑलवेज ऑल द बेस्टचा जो त्यांचा हां. कॅरेक्टर आहे, टोबू बोलताय, हम्म. तो म्हणजे त्यांचं एक काहीतरी ना त्यांना खूप ती ऑपॉर्च्युनिटी, ती फ्रीडम जे त्यांना मिळाले त्या कॅरेक्टरमध्ये टू जस्ट गो ऑल आउट. त्यांचं जे असं एक मॅड कॅप कॉमेडी जी त्यांची असते, तुम्हाला माझ्यासाठी ते एक हँड्स डाऊन कॅरेक्टर आहे त्यांचं. आणि दुसरं मला खूप आवडतं ते म्हणजे अजून एक त्यांची एक जी शैली आहे ज्याला खूप फ्रीडम मिळते, म्हणजे नवरा माझा नवसाच म्हटलं, त्यांचं माइम जे त्यांना करायला मिळालं. सो हे जे 2 कॅरेक्टर्स आहेत हे लाईक माझ्यासाठी आर द मोस्ट टॉप मोस्ट याच्यावर. खरं. पण मला सांग, आम्ही ना त्या सिनेमाच्या वेळेला आपण सगळे शाळेत असतो मला वाटतं ना, हो. तू पण तेव्हा शाळेत असशील. हो. जेव्हा तुझ्या मित्रांना कळलं की हे म्हणजे विजय सर तुझे बाबा आहेत आणि तुला काय काय स्कूलमध्ये असं इंटरेस्टने विचारायचे, अरे तो सिनेमा बघितला मस्त होता, तुला काय एक्सपिरियन्सेस आलेत सो शाळेत माझं असताना? तसं बघायला तर आय डोंट नो, हे कदाचित माझ्या त्या मम्मीच्याकडून पण थोडं आलं असेल, पण मी ॲक्च्युली जरा कॉन्शियस आहे या गोष्टीचं. मी कधीच आता अजूनही नाही, मी कधीच कोणाला असं गेलं ना की विजय पाटकर, माझे पप्पा वगैरे, कधीच नाही. सो मला ते शाळेत पण नव्हतं. शाळेतलं माझ्या जवळच्या 2-4 काय जवळच्या मित्रांना माहिती आहे, ठीक आहे तेवढंच. अजूनही असं होतं की लोक जे असतील त्यांनी माझ्याबरोबर काम करत असतील 2-3 महिने वगैरे, पण त्यांना मग कुठं होतं हे तुझे बोला नाही, तू इनका बेटा आहे इतने टाइम. सो माझ्यासाठी पण तेच ऑफकोर्स जेव्हा ती गोष्ट त्यांना कळते आणि मग ते जेव्हा बोलतात की त्यांना किती आवडतं त्यांचं काम, ऑफकोर्स खूप प्राऊड वाटतं त्या मोमेंटला. आणि नव्याने प्रत्येक वेळी नव्याने रिअलाईज होतं की यार ॲक्च्युली एक ग्रेट पर्सनॅलिटी हे माझे वडील आहेत आणि लोक त्यांचं बाहेरून येऊन मला सांगतात. परत मला रिअलाईज करून जातं की इतकं चांगलं काम करतायत ते आणि जे त्यांना आवडतं भावतं. सो ऑफकोर्स त्यावेळेला खूप प्राऊड फिलिंग असतं त्या गोष्टी. पण आपल्यासाठी ते आपले बाबा असतात ना, कारण का जेव्हा आपल्याला माहीत नसतं की आपले बाबा कामाला जातात म्हणजे नक्की काय करतात. तुला कितव्या वर्षी कळलं होतं की आपले बाबा ॲक्टर आहेत आणि स्क्रीनवर बघितल्यावर पहिलं तुझं ते काय होतं, म्हणजे जेव्हा तू बघितलंस? अशी मेमरी खरं तर खूप लहानपणीच मी बघायला चालू केलं, तेव्हा क्रॅकजॅक करत होते. सो ते त्यांचं खूप तेव्हाचं एक प्राईम हे चालू होतं, जेव्हा मी असेल लाईक 3-4-5 वर्षाचा. त्यानंतर डोंट वरी हो जाएगा बॅक टू बॅक चालू होतं सिरियल. सो एक खूप कमी वर्षात मी त्यांचं आय थिंक तेव्हाचं पीक ऑफ हिज प्रेझेन्स ऑन द स्क्रीन तेव्हा मी बघत होतो. त्यामध्ये मला खूप लवकर, प्लस त्यांनी त्याच्यात 2-3-4 वर्ष डिरेक्ट करायला सुरू केलं. नॉट सुरू केलं ऑफकोर्स, त्याच्या आधी पण ते सिरियल्स किंवा कुठे सेगमेंटमध्ये डिरेक्ट होतं ॲज अ फिल्म, फीचर फिल्म म्हणून. सो एक्झॅक्टली मला तसं आठवत नाही, पण एक खूप आधीच ते असं रिअलायझेशन, अंडरस्टँडिंग आली त्या गोष्टी की माझे पप्पा एक्झॅक्टली काय करतात, कोण आहेत. आणि ऑफकोर्स ते म्हणजे त्या ह्याच्यातच मी ग्रो होत आलो आहे. आणि विजय सर, तुम्ही नाटकामध्ये कमबॅक केलं ते पण शार्दूलमुळेच ना पुन्हा एकदा? हो, तो मला माझ्या बायकोने सांगितलं, हे ॲक्टर विजय, पोराला कधीतरी एक नाटक दाखव करून, ते पोराला कळू दे नाटकात तू काम करायचंस. त्यामुळे अनावधानाने एक नाटक आलं 10x10. मी 21 वर्षांनी नाटकात ते काम केलं, 21 वर्षांनी. आणि मी
ते केलं होतं करोनाच्या अगोदर. येस. आणि ते यांनी पहिलं बघितलं तेव्हा म्हणाला मजा आली बाबा. 2.5 तास तुम्हाला बघितलं, पहिल्यांदा बघितलं, ऑफकोर्स मजा आली. म्हटलं मजा येणारच, कारण बेसिक आम्ही इकडचेच आहोत. हो. आम्ही वन ॲक्ट प्ले, नाटक, सिनेमा खूप नंतर 79 to 85 7 वर्ष फक्त नाटकच केलं होतं. त्यावेळी तसं सिरियल वगैरे नव्हते. हो. टी व्हीवर आम्ही ते दूरदर्शनला करायचो. साप्ताहिक skit वगैरे, असायचे. साप्ताहिक, हां. गजरा हो. वगैरे ते आमची माती आमची माणसं, हो. ह्या गोष्टी आम्ही करत होतो. त्यामुळे नाटकच केलं. बेसिक आमचं तेच आणि मलाही करायचं होतं. त्यामुळे एक आणखी मी करायचं म्हणण्यापेक्षा अननोइंगली ना मला वाटत होतं की मी करायला पाहिजे, प्लस दाखवायला पण पाहिजे. कारण खूप वर्षांनी माझा मोठा भाऊ बसला होता, माझी बहीण बसली होती, माझी बायको, माझा मुलगा खूप वर्षांनी मला बघवते. म्हणजे लोकांना मी अजून तेवढाच भावतो का? 21 वर्षाला सुद्धा मी मुलाला, आता बायकोने मुलगा तर रोज बघतात ना, मी डिफर करू शकतो का ॲज अन ॲक्टर म्हणून, हे पण मला प्रयत्न करायचा होता. डिफर करू शकलो मी. लोकांनी एन्जॉय केलं, यांनी सुद्धा एन्जॉय केलं. म्हणून केवळ आहे ॲक्टर म्हणून अजून आहे आपल्यात एक जिवंतपणा आहे अजून. ते नाटकावरची जी म्हणजे ती कला आपल्यातून कधी जात नाही, म्हणजे तरी रक्तात असतं. तेव्हा शार्दूल कसं वाटलं, कारण का तुझी इच्छा होती की बाबांनी नाटक करावं पुन्हा, तो त्या म्हणजे स्टेजवर बघताना आणि तू ऑडियन्समध्ये बसलायस, तो एक्सपिरियन्स कसा होता? ग्रेट म्हणजे तो वन ऑफ द लाईक कोअर मेमरीज होती. जसं मी फर्स्ट टाइम तेच त्यांना बघितलं एक थ्रूआउट एका प्लेमध्ये, एका नाटकात ॲक्टिंग करताना. आणि नॉट जस्ट त्याच्यामुळे त्यांची जी स्टाईल ऑफ कॉमेडी होती, त्या एक पर्टिक्युलर मी त्यांना बोललो की तुम्ही एक पर्टिक्युलर सेक्शन येतो त्या नाटकामध्ये, ज्यांनी बघितलं असेल त्यांना ऑल द धाबायदा सॉरी त्यांना माहितीच असेल, बट एका पण थोडं डाऊन बीट होऊन जातं, थोड्या सॅड होऊन जातात गोष्टी. आणि ती सवय नाही आहे मला कधी बघायला की हे असे इमोशनली डाऊन आहे. जसे विजय पाटकर मध्ये तसे स्क्रीनवर दिसतात 99% तसेच घरी पण आहे. सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे कोणी पकडू शकत. हो, सो पण त्या ह्याच्यामध्ये त्यांना तसं बघणं, थोडं डाऊन बीट, थोडं सॅड किंवा इमोशनल सीन प्ले आउट करताना, सो ते माझ्यासाठी अजून एक अशी गोष्ट जी खूप अशी एज झाली आणि ती खूप टच झाली ते मला इमोशन त्यांचं त्यावेळेला. आणि म्हणून जास्त अजून मेमोरेबल होतं की, आणि मला ऑलवेज मला त्यांचं कॉमेडी त्यांची खूप आवडते, पण कुठेतरी त्यांना जरा तरी एक काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न जर चान्स मिळाला मग तर मला खूप आवडते ॲज अ परफॉर्मर, ॲज अन ॲक्टर, जरा काहीतरी वेगळं कॅरेक्टर हे करायला. आणि विजय सरांना म्हणजे कलाकार म्हणजे अभिनेता म्हणून अख्खा महाराष्ट्रात अख्खं जग ओळखतं, पण वडील म्हणून कसे आहेत असं जर मी तुला विचारलं, स्ट्रिक्ट आहेत की प्रेमळ आहेत, कसे आहेत, शार्दूलला सांगूनच टाक म्हणजे काय. नाही, क्या बोलताय बनताय बस, असं आहे, असं रिलेशनशिप आहे. सब मस्त, ऑल गुड. पण तू जेव्हा म्हणजे शाळेमध्ये होतास तेव्हा आपलं तो काळ असतो ना की आपण नवीन गोष्टी ग्रास्प करतोय, शिकतोय काहीतरी, पण तेव्हा सरांचा एक पीक काळ होता की छान छान काम मिळतंय. किती असं झालंय का की खूप सारे फंक्शन्स मिस होत आहेत किंवा त्याच्या शाळेतलं काही काही गोष्टी मिस होतात, असं कधी झालंय तुमच्यामध्ये? नाही, फार नाही झाले, कारण मी ते ॲडजस्ट केले. मला सांगायचे माझी बायको सरोज सांगायची की आज शार्दूलचं हे परफॉर्म करतोय, फार काही ग्रेट नाही, डान्स असलं तर दुसरा किंवा तिसरा, एक काहीतरी गाणीच केलीस ना, डान्सच केलीस ना, नाटक बिटक काय केलं नाही मला आठवत ते. हां, दुसरं तिसरं रांगेत डान्स मिस करतोय आणि आपली मजा काढायचो. तर ते मी करायचं, मला बघायला आवडायचं. कारण बापाला वाटतं की ॲक्टर होऊ दे, ॲक्टर होऊ दे, काहीतरी बरं परफॉर्मन्स करू दे. पण त्यावेळी मला काहीच सापडलं नाही त्यावेळी, काही नाही. हा लहानपणी डान्स पण करायचो ना, इतका वाईट नाचायचा, इतका वाईट, म्हणजे नुसतं उड्या मारायचं, फक्त उड्या. म्हटलं बायको म्हणायची, अरे हा विजय तुझा मुलगा तर नाचता येत नाही त्याला, मग का उड्या, फक्त उड्या मारतो. आम्ही पण नाचायला यायचं नाही, नाचायला जरा यायचं नाही. तो तिथे कोपऱ्यात कुठे असायचं, त्याला धरून आणायचो, नाच. मग लिटरली मी रडलेलो वगैरे, माझे पाय दुखतायत वगैरे, काही जे लहानपणी का पोटात दुखतंय, पाय दुखतायत, मी नाही नाचणार, अशी कारण तुम्ही पळालंयस. पण बेसिकली ना, आपण जेव्हा क्षेत्रात असतो आपल्याला सगळं माहीत असतं की ह्याचे डाऊनफॉल असतो, कधी काम असेलच असं नाही आहे, पण असं असताना पण आपल्या मुलाने या क्षेत्रात यावं ही पण एक मोठी गोष्ट आहे. कारण का अभिनय ही कला ही दैवी आहे, म्हणजे आपल्यात देवानीच ही दिलेली असते. पण तुम्हाला पण तेव्हा वाटलं होतं की शार्दूलनी ॲक्टिंगमध्ये यावं?
नाही मला ऍक्टिंगमध्ये नाही, पण या फील्डमध्ये यावं असं वाटत होतं. मला असं वाटत होतं की हा DOP वगैरे व्हायला हवा. मला हा प्रकार भयंकर आवडतो मला, DOP. पण तो आला, या क्षेत्रात आला. असं आहे की एक तर आवड, मला जास्त आवड आहे ना, या इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे, या इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे, यात काहीतरी करायला पाहिजे. आणि अनोखपणे तो आला. आणि मग असिस्टंट कर, ऍक्टिंग नाही, मी थांब, ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाला आवड असते, प्रत्येकाला ऍक्टर व्हायचं वाटत असतं. मग त्यात एक पळवाट करून काय, पण आता डिरेक्शन तो ज्या प्रकारे करतोय, ज्या प्रकारे त्याचा अप्रोच आहे, जो एक्झिक्यूट करतोय, ते पण बरं वाटतं. काहीतरी फ्युचर कलाक्षेत्रात आहे, फ्युचर बरं आहे. आणि तू म्हणालीस ना काय म्हणतात ते अनसर्टनिटी, कुठल्या क्षेत्रात नाही आता. आज तर म्हणजे अमेरिकेत गेलेले, नोकऱ्या करत असलेले, सेट झालेले परत आले. आता इथे अनसर्टनिटी अशी आहे. मी फक्त याला एवढंच म्हटलं की तू 50 लोक अशी चालली असेल त्यांच्याबरोबर चाललास तर तू काही करू शकणार नाहीस. 50 लोक अशी चालली आहेत, त्यातला बाहेर येऊन तू रिबेल कर, वेगळं कर. हे सुरुवातीलाच करू शकतो, नंतर नाही करू शकत. तसं आता मला म्हणतो, पप्पा काय तुम्ही चांगला डिरेक्टर, तुम्ही चांगले आहेत, तू माझा मित्र जयवंत वाडकर, तो पण म्हणतो काय सॉलिड डायरेक्टर आहे यार विजय, काय कर. नाही, मी करीन, मी वेगळं केलेलं आहे. मी पहिलाच सिनेमा एक उन्हाळ दिवस मी वेगळा केलेला आहे. मी तो सिनेमा आला नाही थिएटरला, पण लाईफ इन डार्क नावाचा वेगळा सिनेमा मी केलेला आहे. सिरियस फिल्म आहे, मी केलेली आहे. माझा अप्रोच वेगळा आहे, मी करीन सुद्धा. वेळ आपल्याकडे, जोपर्यंत देव आपल्याला आशीर्वाद देईल आणि आयुष्य देईल तोपर्यंत मी करत राहणार, वेगळं करत राहणार. पण आता मी बाप आहे, मला घर चालवायचं आहे, तर ह्याच्या त्या प्रश्नाला उत्तर मी देऊ शकत नाही. काय तुम्ही करता, मी घरी राहणार नाही बाई. ती मीडियावर गोष्टी कराव्या लागतात, मला त्या कराव्याच लागतात. प्रत्येकाकडे एक वेगळा एक शार्प असतो, प्रत्येकाकडे. ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला कशी मिळते, कधी मिळते ते अवलंबून असते. पण त्याचा त्यावेळी तुम्ही ते उपयोग नाही केला तर तुम्ही काही करू शकत. म्हणून ते मी रिबेल केलेलं आहे. मी 50 लोकांबरोबर बी नाही केलेलं आहे. माझी ॲक्टिंग स्टाईल वेगळी आहे. आज मी ॲक्टिंग स्टाईल वेगळी आहे म्हणजे मी महान आहे असं नाही म्हणते. आज देवाच्या दयेने मला एक वेगळं मिळालं आहे वेगळं. तर म्हणून 50 नट आहेत, 50 कॉमेडियन, तसं मी कॉमेडियन मी नाही आहे. माझ्यापेक्षाही चांगले कॉमेडियन्स आहेत असं मी म्हणत नाही. मी खूप चांगले कॉमेडियन्स आहेत, पण माझी स्टाईल वेगळी आहे, ती मला माहिती आहे. तसं यायला म्हटलं, तू कुठलंही डिरेक्शन जरी केलंस, या क्षेत्रात आलास, तू जा, पण त्या कळपावर जाऊ नको. मग कळपावर गेलास काय, तू गाय, म्हशी, बकऱ्या यांच्यावर वाटशील. तू वेगळा वाटलास तर त्या कळपाचाच तू राजा वाटू शकशील, त्या कळपाचाच तू मोहरकी वाटू शकशील. असा प्रयत्न कर. खरं आहे. आणि तुम्ही म्हणाल की वेगळेपण आहे तुमच्या प्रत्येक ॲक्टिंगमध्ये किंवा कॉमेडी, तो सेन्स ऑफ ह्युमरमध्ये. आणि म्हणूनच हिंदीमधल्या डिरेक्टर्सना पण तुम्ही त्या फिल्ममध्ये हवे असता, कारण का तुमच्यामुळे तो एक वेगळा फ्लेवर येतो. पण जेव्हा पहिल्यांदा सरांनी हिंदी फिल्म केली किंवा तू पाहिलंस असं समोर, किती प्राऊड वाटलं की हिंदीमध्येही आपल्या वडिलांना इतकं छान. रोहित शेट्टी घेऊया आपण. जन्माच्या आधीच हिंदी हां, फिल्म हो, करून हो, झाली, हो, yes. तेजाब आणि तेजाब. 94 झालं, मी 87 पासून करत होतो. हां, सो म्हणजे माझं असं झालं असेल की मी आय थिंक तेव्हा ज्या आलेल्या 2000 मध्ये आलेल्या फिल्म मी आधी बघितल्या असेल आणि मग मला कळलं असेल की असे तेजाब आणि याचे पण काही केलेले आहेत. मग ते मी नंतर बघितलं. सो तेच आहे की कुठेतरी ना त्यांचं त्यावेळेला भरपूर तेव्हा काम चालू होतं. मी कुठेतरी मी खूप यंग एजमध्ये सेन्सिटाईज झालेलो त्या गोष्टीला की यु नो आहेत माझे पप्पा ॲक्टर आहेत चांगला आणि ते चांगलंच काम करतात, जे प्रयत्नसुद्धा चांगलं. सो मी बऱ्याच वर्षांपासून ते बघत आलेलो आहे ती गोष्ट त्यांची. आणि खरं आता जाऊन जे ते जसं बोलले की काही वेगळं काम किंवा नवीन काम करतात, तेव्हा मला जास्त ती प्राऊड फिलिंग होते त्या ह्याच्यामध्ये. कारण काय एका ते लहानपणीच्या ह्याच्यामध्ये समवे यु नो यू आर मोर इन दॅट, ती ॲक्टर आहेत आणि ती चकाचॉन फेम आणि त्या ह्याच्यामध्ये. आता त्या गोष्टी मोठं झाल्यावर आणि मी पण त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, मग ते रिअलाइज होतं की किती मेहनत झाली त्या मागे आणि व्हॉट ही इज ट्राईंग टू डू आता त्या ह्याच्यामध्ये. सो आता रिअलायझेशन जास्त. खरं सांगू, मी ॲक्टर म्हणण्यापेक्षा ह्यांना मी जास्त ह्युमन बिईंग म्हणून का दिसलो, कारण ॲक्टर असताना मी बँकेत सुद्धा होतो. त्यामध्ये ॲक्टर तेजाब, नरसिम्हा असं करत असताना, हिंदी मराठी सिनेमे असं करत असताना शूटिंग समोर त्या दिवशी आलो का दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे
आणि ऑफिसला चाललो. मीनवाईल मी ॲक्टर आणि एक बँक कारकून हाही मी दिसत होतो. करेक्ट. आणि जास्त मी दिसलो माणूस म्हणून कुठे माहिती आहे का, माणूस म्हणजे नॉट माणूस म्हणजे सामान्य सामान्य, माणूस. हा. सामान्य कधी वाटलो. आणि हा खूप तेव्हापासून मॅच्युअर झाला. मी जेव्हा सिनेमा केला मला खूप नुकसान झालं, खूप नुकसान झालं मला. खूप म्हणजे माझी तेवढं नुकसान पचवण्याची ऐपतच नव्हती. म्हणजे बँकेत काम आणि जस्ट त्या ह्याच्यात मला खूपच सामान्य व्हावं लागलं. त्या फाईटमध्ये मला तेव्हा पण लहान होता, तेव्हा पण लहान होता. 94चा जन्म आणि 2005ची गोष्ट आहे. 2005-2006ची गोष्ट, 10-12 वर्षाचा. तेव्हापासून हा मला तसं बघतोय. आय जस्ट कम आउट त्या ह्याच्यातनं. मी गेली म्हणजे त्या मधल्या 8-10 वर्ष, म्हणजे हा जसा 12 वर्ष ते 22-23-24 वर्षापर्यंत मोठा झाला, त्यांनी सगळं बघितलं आहे. त्यामुळे ह्यानं मी तसा ना ॲक्टर तसा पॅम्पर्ड ॲक्टर कधी दिसलो मी त्याला. मला असं वाटतं शार्दूलमध्ये पण हे गुण इनहेरिट यायलाच झाले पाहिजे. आहे. हे मी केलंय, Yes. हे मी सांगतोय, मी त्यालाच सांगतोय. ह्याला सांगतोय म्हणण्यापेक्षा ह्याच्यासारखी समोर माझी मुलं बसली आहेत जे येऊ इच्छितात, करू इच्छितात. मी प्रत्येक वेळी सांगतो की बॉस, तुम्ही लोकांना फसवा, स्वतःला नाही फसवू शकत. True. आपल्या ह्या जगात, या इंडस्ट्रीमध्ये आपल्यापेक्षाही करणारी, मी 300 चित्रपट म्हटली, माझ्यापेक्षा लोक 400 चित्रपट केले. मी म्हटलं 12 फिल्म डिरेक्ट केलं, 24 फिल्म डिरेक्ट केले आहेत लोक आहेत. असं मीच नाही आहे म्हणत आहे. हे तुम्ही करा म्हणतो ते. एवढं करायची ताकद ठेवा आणि प्रामाणिकपणा आणि करत राहणं, चांगलं करत राहणं. त्याशिवाय याला इथे पर्यायच नाही मला. करेक्ट. आणि तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं नाव काढलं. शार्दूल, तुझी भेट झाली आहे त्यांच्याशी हो, भेटलास? पण तेव्हा लहानपणीच्याच लहानपणी. एरामध्ये, खूप लहान. हां. 90s त्यांच्याकडे असं जसं त्यांनी कुठच्या दुसऱ्याच्या पण बोलले की पार्ट्या असायच्या त्यांच्या. तेव्हा घेऊन So गे. त्याच वेळेला हां. लहानपणीच्या त्याच्यामध्ये. सो तुझ्याकडे मेमरी अशी काही नसेल, तू खूप लहान असशील तेव्हा. हा, खूप आहे. याचा इथे वाढदिवस केला होता मी पहिला. जरा 4 पैसे माझ्याकडे आले होते आणि 5वा वाढदिवस करतात ना मुलाचा, 5वा हो. मोठा वाढदिवस. आणि 5वा करताना पैसे नव्हते माझ्याकडे. 6वा मी केला मोठा. तर इंडस्ट्रीतली फार कमी लोक होती, मोजून 7 ते 8 माणसं होती इंडस्ट्रीतली. म्हणजे नातेवाईक जर 250 होती, 250 लोक नातेवाईक होती. मग इंडस्ट्रीतले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर, विनय येडेकर, चेतन दळवी, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, कुलदीप पवार नाटक करत होते. अशी 8 ते 9 माणसं. अजून आठवतं रीमा लागू, राजन तामाणे, आम्ही एकत्र बँकेत. तर अशी 10 पण नाही इंडस्ट्रीतली फक्त. पण तशी पहिली पार्टी ना, मी पण जरा एक्सायटेड होतो. मला जॉनीने बोललो, जॉनी लक्षाने बोललो, पाठे इधर अरे तो ऐसा क्या घूम रहा है. बोलो क्यों, कैसा घूम रहा हो. ऐसा लग रहा है दूसरे की पार्टी में तो आया है, ऐसे लग रहा है. मग मी त्याला म्हटलं इतना पार्टी देने का मेरे को भी आदत नहीं है, तो मैं भी नर्वस हूँ. 6वा बर्थडे शार्दूलचा. वा, क्या बात आहे. 6वा बर्थडे. सर मला सांगा, शार्दूलमध्ये तुमचे किती गुण आलेत? माझे कोण काही नाही. म्हणजे ओव्हरऑल, म्हणजे हा ओव्हरऑल म्हणजे डान्स चांगला करतो. खरं थोडे जास्त झाले मला, थोडे आईचे गुण जास्त आले ओके. पाहिजे. सच ॲज काय म्हणजे? चिल करणं. त्यांचं एक त्यांची खूप म्हणजे खूप चांगली पण गोष्ट आहे आणि खूप नॉट वाईट गोष्ट, पण कुठेतरी ते असं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दोघे असतं की ते कधीच असे फार सिरियस नसतात अबाउट थिंग्स. तर ते पण माझ्यामध्ये थोडं आहे की ओके, होईल होईल, करू होईल. करू. सो एक पण आहेत त्या गोष्टी. ऑफकोर्स ह्या ज्या कला क्षेत्रातल्या गोष्टी आहेत, डान्स करणं, थोडं एक परफॉर्मर असणं किंवा थिंकिंग विचार, त्या तर आहेतच ऑफकोर्स. तो वारसा तो आलाच. बट पण जसं सर म्हणाले की ती ऑपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब केली पाहिजे. आपल्याकडे ती येते, कधी कधी आपण खूप नेग्लेक्ट करतो. मला सांग, ह्या क्षेत्रात आता तू उत्तम डान्सही करतोस, डिरेक्शनही आहे. तुला फर्स्ट चान्स कधी मिळाला होता आणि ती ऑपॉर्च्युनिटी तू कधी ग्रॅब केली आहेस? कोणता होता ते प्रोजेक्ट? खरं तसं बघायला गेलं तर खूप आधी, म्हणजे जेव्हा चष्मे बहादरचं शूट चालू होतं
आणि मम्मी पण अजूनही तेव्हा बोलते की तेव्हा होता एक जो संजय नार्वेकर सरांचा जो एक मुलगा हा. असतो फिल्ममध्ये, तो तेव्हा जेमतेम माझ्याच वयाचा असतो. मी शूटला जेव्हा जायचो मी त्याबरोबर चिल करायचो. तेव्हा पण मम्मी मला बोलली की तू शार्दूलला का नाही घेतलं तेव्हा फिल्म आहे त्याला. पण पप्पाचं तेव्हा तेच होतं की जसं ते बोलते की मला दिसलं नाही त्याच्यामध्ये ती त्या वेळेला किंवा त्या वेळेला की हे समथिंग ही गोष्ट हा करू शकतो. आणि समवेअर कसं ते थोडं माझं लेट ब्लूमिंगच झाल्यावर मी खूप अभ्यासू असा काही मी असा मी तिकडे नव्हतो. येणारच आहे. पण होतो मी. माझी मॉम जशी थोडी थोडं अकॅडमिक्स आणि त्या ह्याच्याकडे थोडा फोकस आहे. तो लहानपणी माझा ऑफकोर्स आईच्या ह्याच्यामध्ये असून तो जास्त त्या ह्याला त्या डिरेक्शनमध्ये जास्त एफर्ट्स होते माझे की शाळेत चांगले मार्क यावे आणि सगळं ह्या टुवर्ड्स दिस डिरेक्शन माझं ऑलमोस्ट आय थिंक कॉलेजपासून कॉलेजमध्ये जेव्हा ते फ्रीडम मिळालं टू डू ऑल दिस परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे वगैरे, तर तेव्हा मग ते तिकडे जायला लागलं माझं अटेन्शन. आणि जसं मी याला विचारलं की विजय सर वडील म्हणून कसे, तर मी विचारेन शार्दूल मुलगा म्हणून कसा आहे, कसा होता शाळेत असताना? नाही नाही, शार्दूल लहानपणापासून त्रास कधी दिला नाही. म्हणजे लहान मूल असतं ते एक त्रास देतं तेवढंच त्रास. अदर शार्दूलचा त्रास अजून नाही. फक्त पोटात गोळा येतो, उठत नाही सकाळी. म्हणजे काम असेल तर म्हणजे रात्री 2-2:30 वाजता येणार आणि परत 5-5:30ला गुल. काम असतं, पण काम नसेल तर जे काय नाव शार्दूल म्हणतात ते लायन सिंह उठतच नाही ग. पण अलार्म असतो, अलार्म लावलेला असतो, तो अलार्म हा सोडून अख्खी बिल्डिंग उठते. हा नाही उठत. म्हणजे आम्ही उठतो, मी उठतो, ते माझ्या दुसऱ्याला भेटून कोणाचा वाचतोय मग कळतं याच आहे. माझ्या अलार्म आईवडिलांनी लावतो आमच्यासाठी असतो वाटते. माझ्या आईवडिलांनी ही मुलाखत हा पार्ट स्किप करावा, त्यांना खूप रिलेट होईल कधी कधी नॉट ऑलवेज. पण मुलं सगळी तशीच आहेत, पण उठत नाही ते काय म्हणजे झोपेचं. आणि मी उठवत नाही. हा, मी हे उठ, मी विचार करतो ओठ उठून करणार काय. ना बापाला काम आहे ना ह्याला काम आहे, करणार काय उठून. हा म्हणतो ना कधी पप्पा उद्या कुठे, काही नाही घरी काही नाही. मी कधीही मी काम नसेल, मी घराच्या म्हणजे उंबरट आहे ना त्या पलीकडे 2-2 दिवस मी जात नाही. मी उगाच काय म्हणतो, काय कसं आहेस, कुठे आहे, मग भेटूया का. मी जात नाही, मी कुठेही जात नाही, तिथेच असतो. आणि अगदीच मग वाटाणे सोलाड वगैरे बायकोने दिले ते अगदी वाटाणे खाली असतात, जबरदस्ती कामाला देते. मला काम देत नाही ती, पण मी म्हटलं वालाची भाजी कर, वाल व्हेरी गुड, घे सोल. सगळ्यात ते TDS पण तुला काम. मस्त ट्रेनिंग मिळते ग्रीन फ्लॅग बनायची की बाबा सगळं करतात. नाही ते खरं त्यांचे ते 2-3 सिलेक्टिव्ह कामच आहे जे ते करतात. पण किती महत्वाचं काम आहे ते, हो. सोलून देणं, पेशन्सचं काम आहे खूप. हो, बाकी नाही तर मी खरं मम्मीला बोलतो की कसं हे तुला एवढे वर्ष कसे ग्रीन फ्लॅग वाटले. वा, पण मला खूप मस्त वाटलंय तुमचं बॅन्टर सुरू असतं घरी, असं तू मॅमे है ना, फ्रेंडशिपचा झोन. कधी त्यांना वनअप मिळतं, कधी मला वनअप मिळतं. फक्त कसं कधी वातावरण बघायची घरातली, हा ते जर तापलेलं असेल तर मग आम्ही दोघांची चढावड असते, जास्तीत जास्त प्लीज करायची. मग हा प्लीज डू. पण घरातलं वातावरण शांत ठेवायला पाहिजे ना. मग ते काय काम करू, तू काय नको करूस, तुझं काम मला माहिती, तू बस तिकडे, न गेलंच बरं. पण तू टीम आई आहेस की बाबा आहेस, कोणत्या टीम? टीम आई राहावं लागतं आम्हाला दोघांना. हो, राहावं लागतं. आणि जरा माय गेली बेडरूम आम्ही दोघे आपण एक टीम मध्ये. असं सगळं असतं आमचं. पण मला सांगा सर की आता तो त्याच्या क्षेत्रात स्वतःहून पुढे जायचा प्रयत्न करतोय, पण मला सांगा त्याच्याबद्दलची स्वतःहून तुम्हाला. जावं लागेल. हो हो हो, कोणी हेल्प करत Yes. नाही, कोणी हेल्प करू शकत नाही. येस. तर यश चोप्राचा मुलगा उदय चोप्रा पण सुपरस्टार झाला असता. कोणी मदत करत नाही, ते तुम्हालाच करावं लागतं. करेक्ट. मी जाऊन फक्त सुरुवातीला सांगेन फक्त ना, अरे कर, अरे बाबा हे कर. इव्हन त्याने रोहित शेट्टीची ही केली वेब सिरीज, मी नाही नाव सुचवलं, त्यालाच बोलवलं आणि तोच गेला होता.
नंतर आमच्या फरादने एक बोलवलं होतं, त्याने बोलवलं होतं. मी येतो ना कुठेच नाही सुचवलं, फक्त सुरुवातीला बोललो होतो मी, नानूभाई वगैरे आमचे. तर नानूभाईने ते पहिला सिनेमा बोलवलं होतं हाफ तिकीटला. अरे विजय का लडका आहे, विजय दादा का लडका आहे उसको बोला, दॅट सॉन्ग. मी आता ॲड फिल्म करतो, तो सिनेमे आता सगळं चाललंय, ॲक्च्युली त्यानेच करावं लागतं. करेक्ट आहे. आणि ते आपणच पुढे न्यायचं, आपण फक्त तो एक दिशा दाखवू शकतो. पण सर मला सांगा, त्याच्याबद्दलची तुम्हाला सर्वात प्राऊडेस्ट मोमेंट कधी वाटली, की तुम्ही सरप्राईज झालात की अरे इतकं छान करतोय हा, की आपण खूप जास्त बोलतो ना की आपल्याला वाटलंही नव्हतं की इतकं छान करेल. नाही, मला पहिलं जो डान्स केला ना त्यांनी, डान्स बघितला तर एक सेन्सिबिलिटी असते डान्स, का मी डान्सर बरा आहे, कळतं मला, कळतं बीट्स कळतात. हां, बीट्स कळतात, पण थोडंफार कळतं मला. म्हटलं डान्स, मी तेच म्हटलं ना की डान्स सब करते, ह्यात काही वेगळेपण आहे, हे वेगळेपण आहे. मला सगळ्यात प्राऊड म्हणून कुठली वाटली माहिती आहे, ह्याने आणि आमच्या सोसायटीमधली मैत्रीण होती, त्या लोकांनी ना एक ॲड फिल्म केली, तिची ॲड फिल्म नाही, जस्ट लाईक डॉक्युमेंट, ती कप, काय कप, मेन्स्ट्रुअल कप, हां मेन्स्ट्रुअल कप फिमेलचं, त्याची ॲड ह्याने डिरेक्ट केली होती. ती इतकी सेन्सिबली केली होती आणि 3-4 शॉट्स मला त्याचे भयंकर आवडले होते. खूप चांगले स्मूथ शॉट, एडिट पण ह्यानेच केली, घरी बसून एडिट केली, असं काही स्टुडिओच्या एडिटर नाही केलं. तर एडिटचं एक स्विफ्टनेस, शॉट टेकिंग आणि बेसिकली त्या सब्जेक्टवरचा अप्रोच. आज झाली 5-1 वर्ष त्या गोष्टीला, म्हणजे अजून कोविडमध्येच केलं, कोविडमध्ये केली त्याची, लॉकडाऊनच्या लिमिटेशन्समध्ये. नो ॲक्टर, कोणी ॲक्टर नाही, नो ॲक्टर घेऊन ती फिल्म केली होती. तर ह्या सब्जेक्टवरचा ॲड करणं कठीण आहे, मुळात हे लहान आहेत आणि त्यावर ते करणं, तिथे मला वाटलं यार, मी म्हटलं आणि मी लगेच ॲप्रिशिएट करतो, शुभम म्हटलं. आता पण एक ॲड फिल्म, शॉर्ट फिल्म केली आहे, खूप छान केली, हयात नावाची. आता ती कम्प्लीट होऊन आता येईल बाहेर. खूप छान केले. शार्दूल, तू कोणती क्वालिटी बाबांकडनं, म्हणजे अनेक क्वालिटीज आहेत, पण तू कोणती क्वालिटी तुला घ्यायला आवडेल आत्ताही? घ्यायला त्यांचं जे एक काय बोलतात ते, एक आहे त्यांचा एक वेगळा थिंकिंगचा ना, तो एक किडा आहे, काहीतरी त्यांना कुठेतरी सुचतं त्यांना काहीतरी वेगळंच त्या ह्याच्यामध्ये. आणि तो खूप म्हणजे कसं त्याला बोलू, सरप्रायझिंग असं नाही, बट यार की हो यार असंही होऊ शकतं, हेही करता येऊ शकतं. क्रिएटिव्ह ह्याच्यामध्ये फील्डमध्ये आपण तेच की काय वेगळं करू शकतो, काय नवीन करू शकतो. आणि त्यांना कधी कधी खूप आम्ही म्हणजे फिल्म किंवा स्क्रिप्ट्सवर वगैरे डिस्कस करतो त्यामुळे, आणि त्यांचं अचानक हे ह्याचं ना, हे मी काहीतरी विचार केलं, हे असं असं करू शकतो, असं. आणि मी त्यावर म्हटलं हो यार, म्हणजे ह्या ॲस्पेक्टला माझं लक्ष पण गेलं नव्हतं किंवा असं पण काही गोष्ट होऊ शकते. किंवा कधी कधी खूप बारीक गोष्टी खूप नोटीस करतात. एक त्यांचं आहे ते खूप कुठच्या परफॉर्मन्समध्ये, कुठच्या स्टोरीमध्ये किंवा काही खूप बारीक गोष्टी नोटीस करतात, जे आपल्याला कधी नाही रिअलाईज होत किंवा आपण त्या ह्याच्यामध्ये ओव्हरलुक करून जातो ती गोष्ट. आणि ते एक पर्स्पेक्टिव्ह जो त्यांना एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो खूप त्यांचा फॉर थिंग्स. आणि म्हणजे त्यांचं म्हणजे ते आम्ही आता आपल्या जनरेशनमध्ये आपण सोशल मीडिया वगैरे खूप बघतो, आपण आपल्याला खूप गोष्टी पण वाचायला मिळतात. सो त्याच्यामुळे एक थोडंफार एक एज्युकेशन होत असतं अबाउट कंटेम्पररी थिंग्स. आणि पण त्यांचं त्या ह्याच्यामध्ये तेवढं कधी रीडिंग किंवा स्टडी नसूनसुद्धा, किंवा त्यांच्या जेव्हा यंगर एजमध्ये कधी काही सोशल मीडिया किंवा एवढं हे नसताना सुद्धा, तो एक पर्स्पेक्टिव्ह जो आताच्या ह्याच्यातला आहे, तो त्यांच्याकडे असतो ऑलरेडी. आणि त्यामुळे आमचं कुठेतरी ना कनेक्शन ते हे होतं, पटतात गोष्टी एकामेकाचा. एक खूप त्यांना पण ना खूप डीप अंडरस्टँडिंग आहे थोडं ह्युमन इमोशन्सशी, ह्युमन रिलेशन्सशी. आणि ते पर्सनली मला पण कुठेतरी म्हणजे ॲज अ फिल्म मेकर बघायला गेलो आतापर्यंत जे काय मी फिल्म्स केले त्या खूप ह्युमन ओरिएंटेड, ह्युमन स्टोरीज, डीप किंवा खूप छोटी ह्युमन इमोशन्स त्याच्या. आणि त्याचं खूप अंडरस्टँडिंग आहे त्यांना गोष्टी. सो कुठेतरी तिथूनच मला ते ती गोष्ट रिअलाईज करणं, ते गोष्ट नोटीस करणं एका आई मुलामध्ये, आई आणि तिच्या मुलीमध्ये किंवा वडील मुलांमध्ये, हे खूप बारीक गोष्टी असतात, जे आपण काहीतरी हे असतंच यार, हे असतंच, पण नाही, पण ह्याच्यामध्ये काय असतं अजून, हे कशामुळे होतं किंवा ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, तो एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो त्यांचा. आणि तो मला आवडेल जर तो एक काहीतरी एक
दरवाजा उघडला माझ्या डोक्यामधला तो. येस, आणि आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की आपले पेरेंट्स आपले मित्र जास्त आहेत हो. की आपल्याला काहीही सांगू, आपण फ्रीली काहीही बोलू शकतो. पण शार्दूलसाठी माझ्याकडे आता एक टास्क आहे. अरे वा. सरांनी आतापर्यंत जितकेही कॅरेक्टर्स केले त्याच्यापैकी तुझा जो फेवरेट आहे हम्म. तो मला इनॅक्ट करून दाखवायचा आहे. हा, आज तुझ्यातला आपण अभिनेता सुद्धा बघूया. चा कॅरेक्टर तो बोलतामध्ये काय करतात तुम्ही ऐकतात. डंग 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 डंग. सर तुम्ही सांगा, तुम्हाला कोणतं कॅरेक्टर तुमचं इनॅक्ट केलेलं आवडेल, काय किंवा कोणताही असं डायलॉग? कॅरेक्टर्स आठवते एक एक करून पहिले. माझं काय कसं आहे, मी म्हटलं ना की माझं एनॅक्ट करणं कठीण आहे. आज मी जे माइंड करतो की माझं डायलॉगवर नाही ना. आता अमिताभ बच्चनची जे डायलॉग, बिच्ची आयाला त्याची डायलॉग, असं माझी डायलॉग्स नाही आहे. म्हणजे सगळं धमालचा सिक्वेन्स, धमाल 3चा सिक्वेन्स, त्याच्यानंतर नवरा माझा नवसाचा मधला नवराचा तो. मधला सिक्वेन्स, हा. ऑल द बेस्ट म्हणून सिक्वेन्स, हे सगळे म्हणजे माइंडच्या त्या जवळ- अनुषंगाने हो, हो. जाणारी कॅरेक्टर्स आहेत. मला वाटते आता ना धमाल 4 येईल ना, आता त्यात लोक करतील, कारण त्यात म्हणजे काही डायलॉग ओरिएंटेड हो. कॉमेडी आहे. किंवा ग्रेस ऑफ गॉड समजा, आता गुलमार्ग 5चं बम बघूया, त्यात पण काही सिक्वेन्स आहेत, क्या बात. एक होऊ शकतील असं मला वाटतं. नवरा माझा नवसाचा मधला उजन येतो माहीम मला सर. मायमिंग किंवा मग तुला काय वाटतंय ते तू काय? खरं मायमिंग करतो, कारण ह्याला हा. कधी विचारलं घरात ना, हा. अरे शार्दूल ह्याच्या तोंडात नेहमी पाणी दिसतं, नेहमी. मग थांबावं लागतं, आता हा पाणी पिणार मग बोलणार. तुम्ही माइंड करता स्टेजवर आणि तो रिअल लाईफ मध्ये करतो. एवढी रिअलिस्टिक आजचा हा इंटरव्ह्यू झाला ना, म्हणजे मला असं आठवा कुठचे कॅरेक्टर तुमचे आठवते? कला कला चष्मा घालता वगैरे. मला तर तो हात दिसतोय आपला. लोकांना पण हे करायला आहे. आपण करायला हरकत नाही, तो लोक रिलेट करायला पाहिजे. लोकं पण मला खरं खूप तो खरं क्लोजेस्ट असेल, जो जसं ते बोलले की त्यांचं ॲक्टिंग करणं, रेप्लिकेट करणं किंवा इमिटेट करणं खूप कठीण आहे. त्यांनी आता रिसेंटली एक मराठी फिल्म आलेली एक प्रलय म्हणून, हा. त्यात त्यांनी व्हिलनचं काम केलं पहिल्यांदा. मी तेव्हा पण असं जसं ते बोलले ना, आले माझ्याकडे एक दिवस रूममध्ये आणि तू येतोस का उद्या एक फिल्म बघायला जाऊया आपण. मी केली ची फिल्म. मला वाटलं काहीतरी मला ते बोलले एक मराठी फिल्म केली. म्हणजे व्हिलनचं काम केलं मी. चला कधी? उद्या? हो चल लगेच इन काउंट. वा वा. तो मला पहिल्यांदा ना कॉमेडी सोडून द्या, एक नॉर्मल कॅरेक्टर प्ले करण्यापासून डायरेक्ट विलन अपोजिट एक्स्ट्रीमला आले ते. सो मला त्याचं खूप एक्साइटमेंट होतं. आणि ते त्यांनी असं जरा ते बॉलिवूड स्टाईल टिपिकल जरा याचं होतं. सो ते क्लोज. पण ऑफकोर्स त्याचं आठवत नाही मला काय डायलॉग. मला नाही आठवत. पण मला आत्ता रिसेंट याच्यामध्ये बघितलं ते मला कॅरेक्टर त्यांचं खूप आवडलं. आणि आउट अँड आउट विलन प्ले करणं. मी लोकांना त्यांना सांगत होतं, तू देख पिक्चर पप्पा कोयते विते से मार रहे, फावड़े से मार रहे लोगों को वगैरे, कधी इधर न से पाहिलेले फेक रहे, विजय उधर सर. से फेक रहे. वा. पण येस, आता जाता जाता मला ना एकमेकांना आपण कधी कधी हे जे टॉक्स आहेत ना, म्हणजे आपण चिल आउटमध्ये काही बोलू शकतो, पण एकमेकांना थँक्स बोलायचं राहून जातं कोणत्याही गोष्टीसाठी. आपण कधी कधी गृहीत धरतो किंवा आपलंच आहे म्हटल्यावर आपण समजून जाईल, इमोशन्स कळतील असंही होतं. पण आज जर एकमेकांना कोणत्या गोष्टीसाठी थँक्स म्हणायचं असेल तर ते काय असेल? मी थँक्स म्हणेन फॉर अंडरस्टँडिंग. त्यांचं ते जेवढे समजून घेतात ना कुठच्याही गोष्टीमध्ये, काहीही म्हणजे ती मोठ्यातली मोठी वर्क, करिअर डिसिजन्स, काय करावं नाही करावं त्या ह्याच्यातले असून बेसिक टू बेसिक डेलीच्या ह्याच्यामध्ये पण. मग रिसेंटली ह्याच्यामध्ये मी कधी कधी होतं पण की काहीतरी विचारतात ते मला प्रश्न, अरे काय हे असं का असं का, आणि मी त्यांना तुला डेटिंग टिप्स मिळतात एवढंच करतो त्यांच्याकडनं? फक्त. डेटिंग टिप्स मिळतात? डेट नाही, फार नाही दिलं, नाही तर खूप चांगलं झालं असतं माझं काहीतरी. माझेच बांधे होते. तुला काय सांगणार? हो, नाही ते मला ती पण अजून एक गोष्ट मला स्वतःहून फिगर आउट करायची. स्वतःहून फिगर आउट करायची. पण तसं त्याच्यात तुम्ही हात घालणारच नाही, तू तुझं फिगर आउट कर. हो म्हणजे काय, मी म्हटलं मी कशात हेल्प करू शकत नाही. मी अगोदरच म्हटलं सगळं तूच कर,
डेटिंगचं बघ, बायको आणायची ती बघ, वा काय शार्दूल. सगळं सगळं सगळं. हा आम्ही माझी बायकोही म्हणाली जाती भीतीचं आम्हाला काही नाही, फक्त मुलगी आहे ना एवढं फक्त बघ. हे आता इथे /podcast/मॅट्रिमोनियल ऍड असं पण वा मला जेव्हा हे करत होतं ना CA, हा माझी बायको CAच्या मागे लागली होती. CA तिचं चांगलं होतं. अरे मग त्याने सोडलं, तिथे डोळ्यात पाणी मिळालं तेव्हा त्याने ऍक्टिंग केली. पप्पा पप्पा बोल काय झालं, मला नाही जमत आहे. काय CA? हो सोडून दे. मी म्हटलं बाप एवढा हुशार राहतो तू कसा असणार. म्हटलं सोडून दे म्हटलं. तेव्हा 2 दिवसांनी आम्ही 2-3 दिवसांनी सांगितलं बायकोला, हा. सरोजला, हा. की हा नाही करत. काय इथे बोंबा बोंब पळापळ आमची घरातल्या घरात. पण ती काय म्हणत होती, अरे तुझं वय शिक्षणाचं वय तेवढं तू करून घे, पण हो ना नापास काय फरक पडतो, नंतर तू नाही करू शकत. करेक्ट. ते जे वय होतं 22-23 वर्ष त्यात तू करून घे. तिचे चांगलं ते घेऊन ठेव ना. CA ची डिग्री काय वाईट नाही. करेक्ट. पास झालं तर चांगलंच आहे पुढे. पण जरा चांगलंच आहे. काय हो. काय होईल तर कोण कधी काय करेल नेम नाही कडे, त्यामुळे ते करून घेते. तिचंही ऍस्पेक्ट करेक्ट आहे, पण तिचं अंडरस्टँडिंग असं असतं आमच्या सरोजचं. पहिले बॉम्ब बॉम्ब टाक, ड्रोन टाक, हे टाक, त्यात तुम्ही वाचलात तर डिस्कस करा. पण सरोज मॅम बघणार आहे इंटरव्ह्यू, मग बघू दे ना. नंतर तोंडावर तर edit बोलता नाही येत करू नाही. शकत. तोंड मग इथेच बोलतो, मग तोंड तर बोलता येत नाही. जाऊ दे माझं नाव घ्या, मी विचारलं म्हणून सांगा. काय नाही. मी पण सांगेन yes. अतिशयाने आमचे लाड केले म्हणून आम्ही बोललो. वाव वाव. येस. पण जर शार्दूलला आज जर थँक्स म्हणायचं, कारण का आपण लहानांकडनं पण बऱ्याच गोष्टी अरे शिकत असतो. म्हणजे सरळ Yes. हे डिजिटल गोष्टी, हो. बँकेतनं पैसे इकडून तिकडे फिरवणं, LIC भरणं, तर मी लगेच थँक्स बोलतो त्याला. थँक्स काय, रात्री पार्टी असते. हा? हा जसं बिलिंग असते तसं पार्टी असते. स्लॅश मॅनेजर पण असतो शार्दूल. मॅनेजर, अकाउंटंट, दोघांचे ड्रायव्हर. Boy. दोघांचे कारण आम्ही नाही, आमची पिढी आहे ना तशी डिजिटली वीक Correct. आहोत. वीक आहे, नाही कळत. सिनेमाच्या एडिट वगैरे हे ना कळतं ना टेक्निकली, मला शॉर्ट्स कळेल, एडिट पॉईंट कळेल मला. ते कसं करायचं मला सांगितलं की हे कर रे, ते कर रे, ट्रान्सफर करत हे कर, ते मला नाही माहिती, माहितीच नाही. आम्ही तिकडचे नाहीच आहेत ना आम्ही. आता गेल्या मी 8-10 वर्षात मी फिल्मच नाही केली आहे. आता ज्या फिल्म करीन परत येईन मला कळायला लागेल, पण मी मास्टर नाही होऊ शकत. करेक्ट. आणि अनेकदा ना प्रीमियर्सला आपल्याला छान रेडी होऊन जावं लागतं. शार्दूलकडनं कधी स्टायलिंग टिप्स अशा मिळाल्यात का? हा हे कसं? हा हा कॉन्ट्रास्ट पण हा कॉन्ट्रास्ट स्टायलिंग टिप्स नसतात, हेच ते घालायचं. कपडेच माझे असतात. हे तर मी आधी पण सांगितलं, ते कपडेच डायरेक्ट माझे असतात, की जे माझे डोक्यात मी बनवून ठेवलेले आहेत, माझे आउटफिट वगैरे. हा हे आहे, हे घालून मी वा यांच्याकडनं क्या बात. आम्ही ते आता ते गेले सगळे ते. हो. आता फक्त काय करायचं काय ते ऐकत होतं, काहीतरी हाताला मिळतं. हे पण हे मला दुकानात बघितले ना तर मला आवडले नव्हते हे शूज. म्हटलं हे शूज काय करणार आहे. आणि लग्बाच्यांना होतात पण माझे कपडे, हो. कसे माहिती चांगली. माझी एक तीर दोन निशाण. हे तुमचे हा. कपडे शूज वगैरे त्यांना होतात वा, पण. वा. सो ते होतं आमचं शेअर. हा माझा आहे, हा तुझ्या वाटतो, हा टाईट होतो. मला म्हणजे आज वाटतं मी माझ्याच घरात बसली आणि मी माझ्याच वडिलांसोबत गप्पा मारते. पण खरंच खूप मजा आली. जर आपल्याकडे अजून वेळ, मला असं वाटतं की एक दिवसही कमी पडेल ह्या सगळ्या गप्पांसाठी. पण खरंच थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि हा इंटरव्ह्यू म्हणजे ही मेमरी राहणार आहे कायमच. सो येस, थँक्यू सो मच. आणि शार्दूल, तुझे अनेक कामं बघायला मी एक्सायटेड आहोत. सर, तुमचेही सिनेमे येत आहेत, त्यासाठी ऑल द बेस्ट. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.